मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। छत्रपती संभाजी महाराजांची जयंती जी आहे ती आज राज्यभरात देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। आज जर पाहिलं तर राजधानी साताऱ्यामध्ये आपण शिवतीर्थावर आहोत आणि आज जर पाहिलं तर एक आगळा वेगळा अनोखी जी ज्योत आहे ती किल्ले वंदनगडावरून या ठिकाणी आणण्यात आले आहे। संपूर्ण मुस्लिम समाज जो आहे तो या ठिकाणी एकवटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी मुस्लिम समाजानं ही शिवज्योत जी आहे छत्रपती संभाजी महाराजांची ती आणलेली आहे आणि आपल्या सोबत हे सर्व जे मावळे आहेत मुस्लिम मावळे ते आज बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। काय भावना व्यक्त कराल? आज एक आगळा वेगळा जो उपक्रम जो आहे तो आपल्या वतीने राबवण्यात आला। प्रथमतः तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना मानाचं वंदन करतो सगळ्या मुस्लिम मावळ्यांच्या तर्फे। पहिल्यांदा ज्योत आणण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की जे आज समाजात घडत चाललेलं आहे मुस्लिमांच्या विरोधातली जी भावना निर्माण होत चालली आणि मुस्लिमांना पण असं वाटायला लागलं की आपण असं परके आहे का काय, तर ती भावना मुस्लिमांच्यात पण कमी करण्यासाठी आणि म्हणजे संपूर्ण मराठा आम्ही मराठी मुसलमान पहिल्यापासून छत्रपती करण्याची इमाने इतभर राहिलो आणि आजही आहे। एवढ्याच सगळ्या लोकांच्यात आपल्या जावं, एक चांगला मेसेज जावा ही भावना आहे। काय सांगाल? एकूणच आज एक वेगळा उपक्रम तो तुम्ही राबवलेला आहे याविषयी थोडक्यात। खरं तर हा मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून ज्योतीचा हा पहिलाच उपक्रम असेल। त्याच्या माध्यमातून छत्रपती घराणा आणि मुस्लिम समाजाच्या असणाऱ्या संबंधाची, शिक्षणाची, माहितीची ज्योत प्रत्येक मुस्लिमांच्या आणि इतर धर्मियांच्या मनामध्ये रुजवण्याचा उद्देश होता आणि थोड्याशा प्रवासामध्ये ह्याच्यामध्ये फार मोठं यश आल्याचं चित्र आज आम्हाला ज्योतीच्या माध्यमातून समोर येत आहे। मुस्लिम समाजाच्या असणाऱ्या सर्व बांधवांनी दिलेला हा एवढा मोठा असलेला भरघोस प्रतिसाद हा सगळ्यात मोठा आमचा विजय आहे, कारण की आजपर्यंत अशा उपक्रमाला एवढी मोठा प्रतिसाद कधी मिळाला नव्हता। हे सगळ्यात मोठं यश आहे छत्रपती घराण्याच्या असलेल्या मुस्लिम समाजाच्या प्रेमाचं। एकूणच तुम्ही काय थोडक्यात भावना व्यक्त? नाही, एकूणच एकच गोष्ट आहे की छत्रपतींच्या बरोबर मराठी मुसलमान हे कायम राहिलेले आहे। नुसतं छत्रपतींच्या सोबत राहिलेले नसून त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र लढ्यापर्यंत सुद्धा मराठी मुसलमान राहिलेले। त्यामुळे मराठी मुसलमान जो आहे, शाहीर अमर शेखांच्या बाबतीत असं बोलतात, शाहीर अमर शेख जे म्हणतात की मी जातीनं मुसलमान आहे, हाडानं मराठा आहे, दिल्ली तर मी वाखवणारच, हे शाहीर अमर शेखांचे वाक्य। तसंच आम्ही सगळे जातीनं मुसलमान आहे, हाडाचे मराठे आहोत। आम्ही छत्रपतींसाठी कालही मरायला तयार होतो, आजही मरायला तयार आहोत आणि भविष्यात या देशावर ज्यावेळी अशी वेळ येईल मरायची त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा मराठी मुसलमान सीमेवर असेल आणि तो स्वतःचा जीव देईल। नक्कीच। काय थोडक्यात भावना व्यक्त? आज मी मावळा छत्रपतींचा, मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा या उपक्रमाअंतर्गत सर्व मुस्लिम बांधव हे छत्रपतींच्या प्रेमापोटी फक्त आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेमापोटी सर्व मुस्लिम समाज एकटवला आणि हे पहिलंच वर्ष आहे की सर्वांनी एकत्र येऊन संभाजी महाराजांची ज्योत या ठिकाणी आणली आणि हा उपक्रम अतिशय चांगल्यारीत्या राबवला। आणि यामध्ये हा राबवण्याचा उद्देश असा आहे की आपल्या संपूर्ण समाजामध्ये जो जातीय सलोखा जो बिघडवण्याचं काम करणारे जी काय आहे त्यांना कुठंतरी ना की ब्रेक लागावा आणि जातीय सलोखा अबाधित राहावा आणि सर्व गुन्हे गोविंदाने एकत्र राहावे। जसे छत्रपतींच्या छत्राखाली त्यावेळी शेतकऱ्याच्या देठाला सुद्धा धक्का लागणार नाही अशी छत्रपतींची भावना होती। त्याच भावनेप्रमाणे आताही छत्रपतींच्या छत्राखाली हा संपूर्ण मुस्लिम समाज छत्रपतींवर प्रेम करण्यासाठी इथं जमलेला आहे। त्याबद्दल एवढं बोलतो आणि थांबतो। छत्रपती शिवाजी। खरं तर मुस्लिम मावळा जो आहे तो छत्रपतींचा हा एक उपक्रम जो आहे तो हा या निमित्तानं राबवलेला आहे आणि या ठिकाणी जर आता पाहिलं तर मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज जो आहे तो छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी एकवटलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।